स्थानिक गुन्हे शाखेची धडकेबाज कारवाई। एकाच दिवशी 8 गुन्हे दाखल, 20 आरोपी गजाआड, 88 लाखापेक्षा अधिक एवज केला जप्त। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई। बुलढाणा जिल्ह्यातील विविध अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मोहीम उघडली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच दिवशी 8 प्रकरणांमध्ये 20 आरोपींना अटक करून तब्बल 88,32,305 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुटखा, जुगार, दारू, जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी तसेच चोरीच्या वस्तू विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले। या आदेशाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। 14 जुलै रोजी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल रयत जवळ सापळा रचून ट्रकद्वारे मध्य प्रदेशातून गुटखा आणणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। सईद खान रशीद खान, राहणार देवास, मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 60,55,200 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। मोताळ्यात जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार करणाऱ्या मंगेश रामभाऊ पारसकर वय 25 राहणार मोताळा यांच्यावर कारवाई करण्यात आली। मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना पथकाने अटक केली। यांच्याकडून 6 मोबाईल जप्त करण्यात आले। तसेच अंधेरा, दसरखेड, मलकापूर येथे देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 15,000 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली। देऊळगाव, राजा व मलकापुरात 2 ठिकाणी जुगारावर छापे टाकून 7 जणांवर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 2,41,220 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हाभरात मोहीम सुरू केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।